आता ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करता तर सगळ्यात महत्त्वाचं असं तुमच्याकडे असणारा सेटअप. जसा तुमचा सेटअप असेल, जसं तुमचं नॉलेज असेल आणि तसं तुमचं मनी मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट असेल, म्हणजे दुसऱ्या भाषेत आपण त्याला रिस्क मॅनेजमेंट, तसं तुम्ही प्रॉफिटेबल होणार. आता जर तुमच्याकडे सेटअप खूप छान आहे आणि तुमचं मॅनेजमेंट चुकीचं आहे तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुमचं रिस्क मॅनेजमेंट खूप छान आहे पण तुमचा सेटअप थोडाफार वर्किंग नाही करत तरी तुम्ही प्रोफेशनली सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचा सेटअप गरजेचा आहे, रिस्क मॅनेजमेंट गरजेचं आहे, मनी मॅनेजमेंट गरजेचं आहे, माइंड मॅनेजमेंट गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या जरी गोष्टी तुमच्याकडे असल्या आणि जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा काहीच अर्थ होत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा येतो स्टॉप लॉस, आणि स्टॉप लॉस हा संलग्न येतो कशाशी, तर तुमच्या रिस्क मॅनेजमेंटची. मग आता स्टॉप लॉस हा कसा आहे, हा एका कडू औषधासारखा आहे जो तुमच्या आजार तर बरा करण्याचा 100% प्रयत्न करतो, ओके, आणि त्यातनं तुम्ही बरेही होता. पण तो कडू जरी लागत असला तर बरेच लोक तर घेण्याचा प्रयत्न करत नाही, जरी तो तुमच्या शरीरासाठी चांगला असला तरी. तर तो घेण्यासाठी जर एकदा तुम्ही ते औषध घ्यायला चालू केलं, औषध कडू लागेल पण उपाय हा जबरदस्त होईल.